एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशातीतं हे प्रभो निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे, सत्य बोले मेरा आप सुने हे प्रभु ज्ञान हमको दीजिए, प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें, दिव्य जीवन हो तेरे यश गाया करें, हे प्रभु ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दूर हमसे कीजिए, दूर हमसे कीजिए। चोराए शोधा के पास, नवनीत चोर गोपाल, चित्त चोराए शोधा के पास, नवनीत चोर गोपाल, गोपाल गोपाल चोराए शोधा के पास, नवनीत चोर गोपाल, चित्त चोराए शोधा के पास, नवनीत चोर गोपाल, गोपाल 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 धन गोपाल, गोपाल गोपाल
रागद्वेषनाशाय गोविन्दाय श्री सद्गुरुनाथ जय जय। आज जन्माष्टमी है। If it's possible, Divya, you sing one bhajan and Archana also. It's possible. माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना राधे 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 राधा मानस चंद्रमा राधे 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 राधा मानस चंद्रमा 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 माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना सगपनिध पग सनिध सा सगपनिध पग रे नि सग गमध सनिध गम रे नि सध धनि सरि माग सरि नि द पध सा नंद के आनंदना वृंदावन घन चंदना नंद के आनंदना वृंदावन घन चंदना राधे 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 राधा मानस चंद्रमा राधे 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 राधा मानस चंद्रमा राधा मानस चंद्रमा राधा मानस चंद्रमा माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना माधवा मधुसूदना यादवा यदुनन्दना कृष्णचंद्र भगवान की जय। Very good. Nice. Archana, you are there? You want to sing also? हरिओम सर. आवाज चांगला आहे का? हा हा आवाज चांगला आहे. हो हो चांगला चांगला आहे. नंद किशोरा
श्याम गोपाला. माईक बरोबर नाही अर्चना. अजून आता ऐकू येत आहे की नाही? आता येत आहे. गाणं म्हणतात नव्हतं. श्याम गोपाला मदन गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला. हे कृष्णा हे कृष्णा कृष्णा हे कृष्णा. विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल जय पांडुरंगा. नंद किशोरा श्याम गोपाला. नंद किशोरा श्याम गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला. विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल जय पांडुरंगा. हे कृष्णा हे कृष्णा. विठ्ठल जय पांडुरंगा. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. Very nice. Yes. The Lord Krishna manifests. Janma बोला तो is not the physical janma, but he should manifest within us. That is more important. नाही तर काय चाललेलं असतं रिच्युअल्स. पाळणा केला, हे केला. And then we should be. I was speaking with somebody. He said, your heart should be so pure that automatically he is there already. You should just manifest. Basically, last time we were discussing that we don't make ourselves available for the Lord to come and reveal Himself. आपल्याकडे एवढे सगळे वासना, एवढ्या इच्छा, सगळे डिझायर्स, एवढं कसं कचरा भरलेला असतो ना, आणि आपल्याला वाटतं त्या कचऱ्यामध्ये सुख आहे. डुक्कर असतं ना, असं झाली अवस्था. सुअर, उसको लगता है कचरे में सुख है, गंदगी में. अपने मन को भी लगता है गंदगी में सुख है. But once it transcends everything, and at that time when it seeks real joy in that divinity, then it doesn't come back. Then khatam. At least for that we should give us. See, where we give try to everything. Na? Gadyala we give it a try. For some restaurant, if to go to a new restaurant, you give it a try. You give try to everything. But the only for the Lord, just give a try, no. एक बार करके तो देखो. Today I will not do. I will only ask for the Lord. आणि कसं गंमत आहे? We pray to the Lord. We ask the Lord for everything, excepting Himself. देवा मला तू हवायचं कधी म्हणतच नाही प्रार्थनेत. बाकी सगळं म्हणतो माझं आरोग्य चांगलं राहावं, माझ्या घरचं चांगलं राहावं, एव्हरीवन शुड बी हॅपी, समस्त लोक सुख नवं, सगळं ठीक आहे. लोक समस्त सुख नवं, सर्व भवन्तु सुखिनः. But have you ever tried that when you converse with the Lord, ask Him to do anything else but you alone, and see the miracle. Okay, chalo. 25th stanza, no? 25th. Ladika, you are not the last one. 25th chalo. Read somebody. Ramakant, read. Divya, just chant the 25th stanza. I can't read it. It's very small. Divya. Yes, sir. 25th. Sir,
can you tell me the page 20th, number? page number 81. In my, this is the old 85. edition. 85 in the new edition. 25th, no? Okay. Hmm. Avyaktoyam. I forgot to take my Gita too. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् Avikaryoyam अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. Very good. Read number. Yeah. Moreover, Bhagwan adds, this self is said to be unmanifest, unthinkable, and unchangeable. Therefore, knowing this to be such, you should not grieve. This eternal, all-pervading self is certainly unmanifest, unthinkable, and unchangeable, and therefore, having known this truth in its essential nature, Krishna argues that it is neither possible to kill nor to get really killed. Each of these terms is quite expressive of certain logical truths. Unmanifest, the five great elements that we know, when they become subtler, they lose their capacity to imping themselves upon our sense perceptions. Considered from earth to air, we find the elements progressively getting subtler for our perceptions, and finally, ether or space by itself cannot be perceived directly by our senses at all. However, the five great elements can to some extent be perceived through our sense organs. But the cause of ether, the subtlest of the five elements, is too subtle for our perception. And therefore, we will have to assume that it is unmanifest. A thing is called manifest when we can perceive it through one. 1 minute. See, for first is earth, then is what? Prithvi up, water, then Tej, up Vayu, Tej, and Akash. So it goes from subtler to subtler. I mean, first, what is that? Earth is gross, then a little more subtler than it is water, more subtler than is air, still more is fire, and the last one is Akash. But then Akash, he says, we cannot perceive it with our intellect. You say space, but can you imagine space? No. Rest all you can see or you can feel or touch the senses. Therefore, he says that but the cause of ether, the subtlest of five elements, is too subtle for our perception, and therefore we will have to assume that it is unmanifest. Continue. A thing is called manifest when we can perceive it through one or the other of our sense organs. That which is beyond all five sense organs is called unmanifest. I cannot see, smell, hear, taste, or touch a full-grown mango tree in a mango seed. And yet I know that the seed is the cause for the tree. Under the circumstances, the tree is said to be in an unmanifest condition in the seed. Similarly, when they say that truth is unmanifest, they only mean that it cannot be perceived through any of our sense organs. In the Upanishads, we have exhaustive explanations of why our senses cannot have the eternal as an object of sense perceptions. It is the very subject because of which sense organs can perceive. See, we are still in the field of BMI, OET, PFT. Body, mind, intellect, or objects, emotion, thoughts, personal field of thinking. They're always in that plane. And to think of that unmanifest or that which is beyond all this, with what we'll do, with what instrument will you do that? Naturally, with your mind or with your intellect. But then that field is beyond the body, mind, and intellect, or in fact, it's not an object; it is subject itself. Okay, this body, mind, intellect, and this what is auto is there, is that consciousness itself.
And we are trying to understand that with our limited intellect or limited mind, and therefore at times we fail. And then we say, अरे कुछ जमता नहीं, कुछ आता नहीं, छोड़ ध्यान दे, इसमें कुछ नहीं, भगवान है करने मालूम नहीं. Give it a try. When you sit on the seat of meditation or do your japa, try to focus totally on that name or form without any other thoughts unnecessarily coming and disturbing you. And at one point it will be such that neither you remain, neither the thoughts remain, and that it's a speck of a moment, not more. उसको बोलते हैं ना, मैं ट्रांस में क्या बोलते हैं. ट्रांस इज a different word, but there is no other word to explain it to you. For a moment असं होतं, झपके आल्यासारखं होतं ना मध्येच, काहीच नाही असतं. तुम्हाला होतं का कधी? तुम्ही जप करत असाल तर होईल. झोप नाही, इट इज नॉट स्लीप, or it is not wakeful state also, something else. And that particular moment, the last thought has thwarted, Gurudev says, no new thought has come, and in that particular moment, you become one with that consciousness. And therefore he says, as with our limited, with our sense of organs or sense, objects, we cannot perceive that unmanifest. म्हणून तुम्ही किती विचार करायला गेला तरी शेवटी ते इट विल हॅव टू स्टॉप समवेअर. हां, नेक्स्ट रीड द वे. अनथिंकेबल. Unthinkable. Unmanifest, no? Unmanifest झालं ना. Unthinkable. Next page. Unthinkable. After denying the sense organs any play in the field of truth, we are told that the human mind also cannot think, nor can the human intellect ruminate over and comprehend the infinite. The self being the very life that energizes the mind and the intellect, which by themselves are inert and insentient. It becomes obvious that the mind and intellect cannot make the self an object of their comprehension. A telescope gazer cannot see himself with his telescope. He cannot be at once the seer and the seen. Thus, here the Lord's word unthinkable is to be understood as meaning incomprehensible by the mind and the intellect of the seeker. So it is like the person who is a dreamer, he cannot see the dreamer. The waker cannot see the waker. So it's like that. The seer cannot be the seer. Something like Yeah, something like that. How can he do that? Now, with a telescope is watching, how can he see himself with the telescope? Yeah. Or else, how can you, with your limited intellect and mind, how can you see that unthinkable? Because see, up till now, we have not got the experience of that highest. So whatever you are doing, you are just groping or moving in the dark. The dark आपला हात पाहिलं होतं ना, तसं चालेल की आपण विचारतो, हा आम्हाला मिळालं. It is like a blind, 5 blind men touching the elephant and he's describing the elephant in their own way. एक बोलता खंबा है, एक बोलता रस्सी है, एक बोलता कड़क है, like a weapon. One says it's like a pillar. But all are right, but all are not right also. Because they are seeing with a limited intellect whatever it is, and this is beyond all that. So, unthinkable is to be understood, incomprehensible by the mind and an intellect of the seeker. Okay, continue. A Kadila will come in the next works. So like you will be in a thing. Why this giving all these terms? So it will come to read. unchangeable. This term indicates that the self is without parts because things that have parts in themselves
are things which have form, and those that have form must necessarily come under the category of the finite and exhibit in themselves various modifications and changes. By these terms, truth is declared as immutable, unmanifest, unthinkable, and unchangeable. Krishna's advice. Krishna thus advises Arjuna to end his grief. He who understands the eternal nature of the self can have neither the occasion to perceive himself as the slayer nor recognize others as the slain. अगला लूं? नहीं wait. Story. What? It's like as if different steps, right? First, you're talking about the five senses or Yeah. the stages, kind of, right? Right. Is it? Because unmanifest first and then unthinkable, which is beyond the human You thinking see, it capacity. is a very nice thought is there that when you Yeah. sit on the seat of meditation, if we don't try to imagine anything, let the thought process also be, stop there. Like no pressure, no, No, like no, don't give it a imagine direction. Also. Don't imagine also. That I am meditating Lord. That Lord is blue in color, the beautiful smile. That once you cross that also, that is unmanifest. That is that may be one step lower, but you have to reach beyond that. And what is the purpose of Krishna describing everything is that to explain to Arjuna that who are you going to kill and what are you going to kill and who's going to be killed, and who are you who are saying that you are going to kill everybody. So that is neither no one is killed nor no one is destroyed. It's like it is Newton's law is there na. Okay? Beyond the earthly connections, he's asking him to look beyond that person he's looking in front of him, Nothing right? can Like, be destroyed. It can yeah, only be converted into some other form. something else. Any energy cannot be destroyed. It can be only converted into some other form. Similarly, and last time we discussed that whatever is happening is for the good of that Jivatma. We took birth, we progressed, we have come to the middle age. Whatever we have done, it is a step towards that divinity. So to grasp, if it is possible, okay. It's not possible, leave it. But when the right time comes, it will click. So don't say, "Arey kuch hota nahi, I'm not going to do that." ऐसा नहीं है. It's just telling. At least we should know where to reach. No, unless and until I see where my goal, where to reach, how can I go there? So this is the stage we have to go with, which is beyond a BMI. Okay. It is to be experienced. No, I can't tell you. No. 26th. So it's like अच्छा trying. चाइना हमने So it's like trying to explain the sunset to a person who is either colorblind or who cannot see. I mean, sunset, as much as we can try to explain it, but the beauty of it when you see it is totally different from what you're explaining. So this Yeah. is, you have to experience. ज्ञानेश्वराने पण म्हटलं आहे इन दिस ज्ञानेश्वरी that this is a thing which उसको झूठा नहीं कर सकते, उच्चिष्ट नाही करू शकत. ब्रह्म एकदा ज्याला जमले ते उच्चिष्ट, that is the only thing which cannot be what उच्चिष्टला काय म्हणतात असं, झूठा नहीं हो सकता उसको. तब मैंने आपको खिलाया वो नहीं होता है, आपने खिलाया तो आप ही खाएंगे. जिसने पाया उसने छिपाया, वो जिसको दूसरे को बोल ही नहीं सकते. How can I tell? मैं सर पटक पटक के बोला, if you have not eaten sugar in your life, शुगर का टेस्ट ऐसा है और पोटेशियम साइनाइड has this taste. मैं बोलने को जाएंगे मैं मर जाएगा.
they have said na ऐसे आया है. It will be either sweet, sour, salty, sour. But so there are so many hundreds of people try to write that I will write the taste of potassium cyanide in the notebook. They took a pencil and they tasted it. But before they could finish, they were already dead with only the letter of S. वैसे कि unless and until you explain, you experience it and you realize it, it's not possible for you to tell somebody else. It's 26. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे वृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुर्महर्षि नैवं शोचितुमर्हसि नैवं शोचितुमर्हसि. त्याच्याने वाचते का? एकच पॅरेग्राफ आहे का कोणाकडे पुस्तक? मग इकडे तुम्ही सगळं बंद करून ठेवता ना? आहे माझ्याकडे आहे. वाच मग. निष्कला वाच. Okay. Granting that the self is not everlasting, the Lord proceeds to give the materialistic point of view. But even if you think of him as being constantly born and constantly dying, even then, O mighty armed, you should not grieve. This and the following stanzas are arguments in which the materialist's point of view has been, for the purpose of argument, presented here by Krishna. According to them, direct perception alone is an authority for belief. With this standard for their knowledge, when they try to measure life, they have to accept it as a constant flux of infinite births and infinite deaths. Things are born and they die away. This whirl of birth and death is constant, and this constant change is life to them. Krishna argues that if life is but a constant repetition of births and deaths, then also the hero, Mahabahu, that you are, you do not deserve to grieve on this occasion. है ना? पुनरपि जन्म पुनरपि मरणम आहे सारखं. एका जन्मानंतर दुसरा जन्म आहे, त्याच्यानंतर मृत्यू आहे, परत जन्म आहे. हंड्रेड्स ऑफ बोथ वी हॅव टेकन, हंड्रेड्स ऑफ डेथ्स वी हॅव एक्सपिरियन्स्ड. कितीतरी आले आयुष्यात. इट इज अतर्क्यानं झाले काही जरी अकस्मात म्हटलं. इट्स नॉट suddenly, I mean, it is not something which has happened suddenly. Although it has happened suddenly, it is not any inevitable. कधीतरी होतं ना, समोर अचानक कोणतरी जातं. 57 year old guy. Unexpected नाही. Unexpectedly, you have a young person, 57, 58 year old, he gets something and his guy dies. But it is not. It is unexpected, but it is inevitable, na. And sometimes I think if my mother was there, she passed away at 78. आता 10 वर्षांनी 88 झाली असती. पण 88 जायलाच लागलं असतं ना. असं नाहीये काय. You are not going to remain permanent. Lord Krishna's birth span was 125 years. When the Mahabharata Yuddha was fought, he was 89 at time. 89 years at that time. After that, he stayed for 36 years. But he had to shed his body. त्याला काय पर्याय नाहीये. आपलं प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का? आर प्रॉब्लेम इज दॅट वी थिंक एव्हरीथिंग इज रिअल and the body is going to remain permanent, and all experiences, all our doings are related to the body. सारखं शरीराशीच. माझं शरीर सुंदर कसं येऊ, त्याला काहीतरी लेप लावायचे, त्याला काहीतरी सजवायचं. किती हाऊ मच यू गोइंग टू डेकोरेट इट, आणि काय होणार आहे? But remember, that doesn't mean that you should not keep it healthy. This is the vehicle which you are going to use it to pass the Bhavasagar, cross the Bhavasagar. So this has to be proper. जर त्या नौकेत नावेत जर भोक असेल तर भोक असेल तुम्ही पहिले तरी जाल कसे? त्यामुळे हे सगळं तुमचं जे हे आहे काय उपकरण आहे, the instrument which the Lord has given to you has to be kept in a fit and healthy condition. There's I think our human tendency is we don't know where our end is, right? Like me or any one of us. So we kind of lag behind. Okay, I'm young or I'm middle aged. Okay, I have. You take it for granted. Take it for granted. Yeah.
And that is the problem. So everyone knows we are going to die sometime or the other, but Yeah. when Yeah. we know, oh, I have some time, like I think I have time, but Yeah. I assume that I'm okay now. Nothing's going to happen to me. That Let I those assure persons, myself. those persons who have got the habit of studying before the exams, Yeah. and those other persons who have got the habit of studying regularly, Last minute. that's the same. That's the same difference between you and them. Yeah. की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जायचं, मग आतापासून का नको करायला तयारी? जायचं करू ना आता तयारी. सी दिस इज इनएव्हिटेबल. सो लेट अस बी प्रिपेअर्ड राईट फ्रॉम नाव. जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आतापासून आपलं तयार असो. भीती जाईल, दॅट व्हॉट विल दॅट रिझल्ट इन टू दॅट युअर फिअर ऑफ डेथ विल गो. Yeah, and our mind slowly becomes prepared for it. Like if we are, then it becomes easier to संतांनी accept पण म्हणून it. ठेवले ना, रामदास स्वामींनी म्हटले ना, मरणाचे असावे नित्य स्मरण. Should always remember death. More you will remain a proper person. हे आहे ते जायचं, आपल्याला जायचंय. आपल्या ते एकनाथ मानेची गोष्ट आहे ना, एक जण त्याच्याकडे आला आणि मला तुझं काय, मला हे बघा माझं भविष्य काय. त्यामुळे तो अतिशय विचित्र माणूस होता, म्हणजे स्वभावाने मला सगळ्यांनी. त्यामुळे मला बाकी काही नाही माहीत, पण तो आजपासून 8व्या दिवशी मरणार आहे. मग त्याला उपाय काय? म्हणून काय नाही, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ कर, सकाळ दुपार संध्याकाळ तेवढं कर. तो ब्राह्मणच होता, तो बरं करतो. त्यांनी केलं आणि 8 दिवस झाले आणि आला काय आहे की अजून जिवंत. तो आला मला काही झालं नाही. त्यामुळे तो 8 दिवसात तुझं काय दिनचर्या कशी होती, व्हॉट वॉज युअर रुटीन एव्हरी डे. त्यामुळे चांगलं काय नाही. कोणाचा वाईट विचार केला, त्यामुळे वाईट विचार करायला वेळ कुठे होता. मला जायचं इथे, कोणाचा विचार करून करू काय. कोणाला मारलं, कशाला मारायला जातोय. कोणापासून जर दुःख झाले, मला कशाला दुःख होतंय. माझंच मला पडलं, मला कशाला कोणाचं दुःख होतंय. ऑल द नेगेटिव्हिटीज immediately drop off at the very set if you remember that you're going to die on some day. या म्हणून मरणाचे नित्य स्मरण असं म्हटलंय. ज्यावेळेला मरणाचं स्मरण असतं त्यावेळेला आपण हे फालतू गोष्टी करतच नाही ना, नाही चुकीचं काय वागणारच नाही. कशाला पैसे घ्यायचे आणि करणार काय. टोकन मिळतं ना, जेव्हा नंबर बोलवते ते माहित नाही. बस अरे खूप वाईट अनुभव येतो मला. 2 दिवस वाईट आला. 3.5-4 तास गेले त्या स्टेट बँकेत. टोकन घेऊन बसलो घुमलो तिथे. व्हेरी बॅड. ते टोकनच असं अक्षरशः आठवलं मला. आणि ते ना, यू आर नायदर हिअर नायदर देअर. यू कॅनॉट कम आउटसाइड ऑल्सो अँड सिटिंग इनसाइड इज अ टॉर्चर. तसं नको. and you don't know when they'll call. You don't want to miss your turn also. Yeah. नाही, but that is very stressful. But better than that is you accept that you have one day. See, बाकी सगळे ऑल यू अदर, नरेंद्र मोदीने थोड़ा छान सांगितलं इन हिज इंटरव्यू. बाकी सब बोले चीज अनसर्टन है. हाँ, आपको पावर, सत्ता मिलेंगे क्या, पावर मिलेंगे क्या, वापस से पीएम होगा क्या, अगला टेंडर मिलेगा क्या, मुझे आपने कुछ मालूम नहीं. वी डोंट नो दैट. अनसर्टन. बट एक तो सर्टन है, निश्चित है, मृत्यु आने वाली हो तो निश्चित है. और जो निश्चित है उसके बारे में डर क्यों? आज या कल तो आने वाली है, तो उसके बारे में डरने की क्यों है? जब आपका वक्त आएगा तब आप जाओगे. तब तो कर्म करते बैठो. भगवान ने जो कार्य दिया करने को, तो वो तो करो ना. असं नाही ते तो निष्काला की आपण ते टोकनचं उदाहरण खूप वाईट आहे. आता बघत बसायचं. आता आपण कधी म्हणणार, आज तारीख किती आहे, 17 ऑगस्ट 2025. आता उद्या 16, उद्या जाणार का मी, परवा जातो, जाऊ दे, 19 तारीख चांगली. असं नाही येते. वाट बघत बसू नका मरणाची. ऍक्सेप्ट कर की मरायचं. वाट नाही बघायचंय, पण आपलं चान्स येणार ते माहिती आहे. असं म्हणजे अवेअरनेस, पण त्याचा आनंदात राहणार. म्हणून एन्जॉय युअर लाईफ रे. आनंद, बी हॅपी. द मोर हॅपी यू आर, द मोर पॉझिटिव्ह विल बी. मृत्यू ऐकायचं काय होतं की इतकं घाबरतात ना मृत्यूला, घराच्या बाहेर पण जात नाही. आता रिटायर झाल्यानंतर मी घराच्या बाहेर जात नाही. बाबा कशी गाडी चालवतात, कोणी आलं अंगावर टाकलं तर काय करायचं, त्यापेक्षा आपल्या घरी बसलेच बरं. कशाला कुठे जायचं. घाबरून काय उपयोग नाही हो. फिअर, यू हॅव टू बी फिअरलेस. अँड अंटिल यू हॅव, आता ऑल ऑफ यू, आय थिंक majority of your know to
राईड अ टू व्हीलर, ड्रायव्हर टू व्हीलर, है ना. तर पहिल्यापासून कशी होती अवस्था पहिले 2-3 दिवस, इकडे तिकडे बघून असं ताट हात ठेवून इकडे आहे का आदमी, ब्रेक लावायचा, चपकन अडकायचा, अरे काय करायचं. अभी कैसे दिखते, एक हाथ में मोबाइल, एक हाथ में कान, एक हाथ से चलाते, एक उधर देखते, आराम से चला सकते हैं, है ना. बिकॉज वाई, बिकॉज ऑफ प्रैक्टिस. Similarly, if you have this practice of these thoughts coming in your mind and you get set, अच्छा ओके जाने का तो जाएंगे, ये करके भी जाएंगे, तो then you can enjoy your life also, you can do the spirituality also, everything can be done, can be done. Negative, our scriptures don't teach negativity, pessimism. घाबरत नाही, आता तुम्हाला नरकात जायला लागणार आहे बरं का, मी केलं नरकात, गेला 100% नरकात. आज कुंकू नाही लावलं ना, नरकात जाणार. एकादशीच चपाती खाल्ली ना, झालं नरकात. भात खाल्लं तर अजून डबल नरकात. असं काय नाहीये. डूज आर डोंट्स have come later. Our जो ancient Sanatan Dharma was there, it didn't teach anything of this sort. Later on, after some medieval age, these concepts came to be in domain. Okay. काय का पुढचं घ्या. This is the both stanzas go together, so I'm taking third one also. वाच ग दिव्या. जातस्य हि ध्रुवो. जातस्य हि ध्रुवो मृत्युः कोण ध्रुवं वाचतंय? जन्म मृतस्य च. आवाज नाही आ रहा दिव्या. नहीं आ रहा? आ रहा है सर? अरे हाँ. येतोय. नवऱ्याने काहीतरी केलं. जातस्य हि ध्रुवो मला येत नाही आवाज. मृत्युः. इनपुट बघा म्यूट. इट्स क्लियर. आप एक बार वो निकाल क्या के करूं? फिर से कनेक्ट कीजिए. 1 मिनिट. हाँ. हाँ यार बोलो. जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. Accordingly, वाचले त्याला. त्याच्यात दुसरं कोण त्याला आहे का तिकडे पुस्तक? हो आहे. वाचू? वाच की. Accordingly, indeed, certain in death for the born, and certain is birth for the dead. Therefore, over the inevitable, you should not grieve. That which is born must die, and after death, things are born again. Here, Krishna continues to view the whole situation from the materialist angle. The materialists take life to be a constant food of Flood. appearances, Constant appearance flood. of forms. The materialists take life to be a constant flood of appearances of forms arising from nowhere and disappearing into nowhere. The theisists believe that the embodiments are taken up by the individual ego in order that it may eke out of experiences and learn to grow in its understanding of life and ultimately realize the truth behind it all. Thus, this is common meeting point of both the theist and the atheist, that both of them believe life to be continuous chain of birth and death. Thus, if life be in its very nature a stream of births and deaths, against this inevitable arrangement, no intelligent man should move on. Standing out in the blazing summer sun, one must indeed be stupid to complain against its heat and glare. Similarly, having come to life, to complain against the very nature of life is indeed an inexhaustible stupidity. Vasu, वाच थोडंच राहील. on this score also, to weep तुम्ही सांगितलं मगाशी सांगितलं तेच आहे बघा. to weep is to admit one's own ignorance. Krishna's life is, on the whole, a message of cheer and joy. His doctrine of life is an
insistence upon to weep is fully and to smile is wisdom. Folly. Folly. And to smile is wisdom. Keep smiling seems to be Krishna's philosophy put into words, and that is why, seeing his dear friend weeping in life, the Lord gets whipped up, as it were, to an enthusiasm to save Arjuna from his delusions and bring him back to the true purpose of life. बस. हा ना. अरे कधीतरी जायचं मस्त हसत राहा, काय कशात रडत आहे सांगतो कृष्ण. अरे कृष्णाकडे बघ, कधी रडलं दिसतंय का? वा 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 रडलं काय नाही. त्याला तर किती दुःख होते. कुठली आई खरी नाही, खऱ्या आईने सोडून दिलेलं होतं, दुसरीकडे राहिला होता, तिकडे राक्षसाने अटॅक केले, नंतर कंसाला मारलं, नंतर उग्रसेना सोडवलं, नंतर अजून काय काय किती भानगडी, शिशुपाल मागे लागला होता, ते शिव्या घातल्या, काय काय सारखं त्याचं. हिज लाईफ वॉज फुल ऑफ हॅपनिंग्स ओनली. बरं एकदा गोकुळ सोडलं, परत पाय ठेवला नाही गोकुळात. ज्याने खूप मनापासून प्रेम केलं त्यांच्याकडे पण येत आलं नाही त्याला. जस्ट थिंक, आपण वी कॅन. कृष्णाचं आयुष्य आणि रूप बघायला आवडतं, पण त्याचं आयुष्य बघायला गेलं की नको वाटतं. फॉर ऑल ग्रेट मेन फॉर दॅट पर्पज. हे बघा कसं माहितीये का, जोपर्यंत तुम्हाला ते घाव बसत नाही ना, ते मूर्ती होणार नाही सुंदर. आपल्याला जे त्या सौंदर्य त्या मूर्तीचं जर घडवायचं असेल तर घाव घ्यायलाच पाहिजे. तसंच आयुष्यात काय ना काहीतरी घाव येतातच आपल्याला आयुष्यात, त्यामुळे ते आपल्याला घडवत असतात. आणि त्याला रिजेक्ट केलं तर आपण मूर्ख असो. मला असं का माझ्या आयुष्यात तसंच का झालं बरं, मी काय केलं, हे जे आहे ना, those thoughts should disappear. You are the fit person to have those experiences, therefore you are getting those experiences, and those experiences are helping your ideal to grow into an ideal. त्या मूर्तीतून त्या ईश्वराचं प्राकटीकरण व्हायचं असेल तर तुम्हाला ते त्या साच्यातनं किंवा त्या घटनेत जावंच लागणार, ते घाव सोसायलाच लागणार. अँड आपल्या गुरुदेवांनी सांगितलं असं, व्हॉट इज प्लेजर? प्लेजर इज द इंटरव्ह्यू बिटवीन टू पेन्स. अँड व्हॉट इज पेन? पेन इज द इंटरव्ह्यू बिटवीन टू प्लेजर्स. ओके नाही, दोन दुःखातलं अंतर म्हणजे असतो. दोन दुःखाच्या मध्ये जे असतं ते सुख, आणि दोन सुखाच्या मध्ये जे असतं ते दुःख. आणि सुख दुःख सारखं येत असतं, सुख दुःख सारखंच येत असतं ना. कधी सुख कधी एकदा कंटिन्युअसली येतच असतं. आणि मला सुख आलं म्हणून टू गेट इलिटेड अँड टू बी ऑन द टॉप ऑफ द बिल्डिंग अँड स्टार्ट डान्सिंग इज ॲज फुलिश ॲज इफ यू गेट सम सॉरो गो अँड कमिट सुसाईड. दोन्ही तितकंच मूर्खपणाचं आहे. तुम्ही जन्म घेतला म्हणजे हेच तुम्हाला या ह्याच्यातनं प्रत्येक घटनेत तुम्हाला जायलाच लागणार. मग आपल्याला काय आहे, तर आपण आपलं जितकं होईल तेवढं आपण नीतीने आपल्या शरीर स्वास्थ्य बघून आपली साधना करून त्या दिशेने हळूहळू पदक्रमण करायचं किंवा जायला लागायचं. होतच, पण आपल्या ध्येयापासनं इकडे तिकडे होणं, मध्येच काहीतरी आकर्षण आलं, है ना, अट्रॅक्शन्स. कुठलं अट्रॅक्शन? But the theist and atheist काय मला ते I didn't understand. Like what he saying, both are, there's a common point. Atheist means they don't believe, right? Like atheists also believe in the continuous chain of birth and death, and theists also. So No, I didn't atheists understand believe what in the he process exactly. of evolution, Akka. Atheists believe in the process of evolution. So anything that comes has to go. And the believers, they say that this body that has taken birth has to die. So in either ways, they both are pointing towards the same thing. नाही येते ऐकू? खरखर खूप येते. हा, ते बाहेर ते आता झालं ना सुरू आवाज. No, it's static. Your voice is static. Like it's Okay. shaky. Now is it audible? Abhi? No. No? नहीं. तू बोल, असू दे, आम्ही ऐकून घेतो. जास्त We बोलू can नको. hear you. Yeah, it's just shivering. That's all. Okay.
So both of them anyway believe in the concept of coming and going. It's like uh, one has a very scientific reasoning behind it, the process of evolution, and atheists say that since the body is come to birth, it has to die. So both of them are saying the same thing, albeit in a different way, is what is my understanding of it. Very good. Perfect. Atheists also believe na, that there is no God but we are going to die. असं म्हणतो की I am not going to die. नाही. Both have the common factor काय सगळ्यांना everyone knows whether theist or atheist. One day birth and death are compulsory in the life. That which is born has to depart. One day or the other. ते कधी आहे त्याच्या हातात आहे. आपण त्याच्या कशामध्ये इंटरफेअर करायचं. बरं जायचं तर आपल्याला त्याच्याकडे जायचं काय त्याचं दुःख काय कशाला मानायचं. असं आहे तर इफ यू accept it, accept the inevitable, and if you accept this inevitable, then you lead your life with a smile on your face. मग रडत बसणार नाही. दुःख होईल पण दुःख करू नको म्हणाल. काहीतरी गेलं ना तुमच्या हातातनं किंवा काय गेलं तर दुःख होतं, पण तेच धरून बसायचं नाही. असं का झालं असं काय झालं असं नको व्हायला तर काय करायला पाहिजे होतं असं. येते का लक्षात का नाही. तुम्हाला काय समजलं मला सांगा बरं. मी बरोबर केली. What you follow, tell me. I think atheists, they believe only in karma, like just doing their work and not that God does everything or like that, right? That's what atheists are. They don't believe God, no? But they know that they just have to go through the life in a like, matlab, they just do their duty or karma or their daily. Atheists are also, see, there's no point in discussing about the atheists, but atheists also have many different types. And there is no God, but there is nature. They don't believe in nature. There is a divine force. They don't believe in the divine force. They said there is all is matter and energy. There are many types of atheists. आपल्याला काय करायचं घेऊन जाऊ दे. आपल्या ज्या मार्गाने आपल्याला जायचंच नाही, गाव जायचं नाही त्याच्यावर पुनर्जन्मावर वगैरे विश्वास नाही ठेवत. हा, मला वाटतं ते पुनर्जन्म वगैरे ह्याच्यावरती म्हणजे नाही, इथे नाही. कंटिन्युअस चेन ऑफ इथे काय लिहिलंय कंटिन्युअस चेन ऑफ बर्थ अँड डेथ. हा, ते नाही, ते चार वाक्य चेन ऑफ बर्थ अँड डेथ म्हणजे पुन्हा एकदा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म येणार, पुन्हा मृत्यू येणार, पुन्हा जन्म, त्याला कंटिन्युअस चेन म्हणतात ना. त्याच्यावरती ते living with an atheist, I can tell this for sure कि atheists, they think in a very evolved, they think that it is evolution. उनको हर बात के पीछे लॉजिक रहता है. If a flower blooms, उसके सीड से फिर अगला फ्लावर फिर से ब्लूम होगा. So in that concept, in that way they think of life and death. कि एक फ्लावर मुरझा जाता है. एक काम कर आवाज बंद कर वापस शुरू कर. बहुत कर आ रहे. अनबेरेबल. अभी ठीक है. नहीं. Okay. I don't know. Yeah, I don't know. नहीं, it is बहुत कर आ रहे. सुनने you are telling right, what is telling you right, but I don't know. मतलब मैंने कुछ किया ही नहीं मतलब. ठीक है. Try दो. उसको कनेक्शन टाइट कर जरा. अभी ठीक है. अभी ठीक है. Okay. So atheist का उन लोगों का ये होता है कि they don't have the God concept, but उनका ये है कि चैताली तुझा आवाज येतो खूप. पर उनका ये है कि they believe in doing what is to be done. Conscious. They believe in consciousness. कि अगर तुम खुद Yes, I'm telling you, no, there are many types of atheists. That आपने आज तो जिस गांव में जाने का नहीं है उसके बारे में सब चर्चा करके क्या फायदा है, डिस्कस करके क्या फायदा है. हमको जाना ही नहीं उधर. वो ठीक है, साथ सुन को ले आओ, पढ़ो और खत्म हो गया. Don't give more importance. Because you want that you are going to decide I'm going to be an atheist. That also you cannot become full-fledged. No sir, मैं नहीं कर सकती.
याच्यात व्हायला पण खूप डेअरिंग लागते, शक्ती हा. लागते. हा हा ना. आपलं कसं देवावर टाकून दिलं वार, हा झालं. माझं मी पास होणारच होते, देवाने काहीतरी केलं म्हणून मी नापास झालो. झालं, विषय संपला. है ना. तर सगळे that is not the point. Our point is something else. Our point is that Keep smiling. death, death is inevitable to us, for everybody. And what is inevitable, you should not grieve. जे होणार आहे त्याबद्दल दुःख का मानता? असं होतं का? आता आता इतका छान दिवस होता, तर संध्याकाळ झाली, अरे 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 अरे, संध्याकाळ झाली, चुकीचं झालं, संध्याकाळ व्हायलाच नको. तसं संध्याकाळ होणार, सकाळ दिवस आले. कोण आलं का? दिवस आले की संध्याकाळ होणार असेल. अजून तुम्हाला टॅक्स करत नाही, तुम्ही काय बोलत? कोण आहे? I will not take the next one. We are already completed 3. जास्ती पण टॅक्स करायचं नाही. कोण आहे रे? चैताली, चैताली, तेव्हा ते हे ठेवायचं कृष्ण जन्माचं, कृष्ण जन्माचं लाय ठेवायची, लाय ठेवायच्यात, लाय. मला आता आठवलं की सांगतो. तू सूर्यास्त म्हटलं की आठवलं. सूर्यास्ताचा आम्ही कृष्ण जन्म केला ना काल, स्टडी विथ लॉर्ड कृष्ण. पोहे, दही, लाया वगैरे ठेवायला लागतं ना सूर्यास्ताच्या आधी. बाकी क्या एनीथिंग एल्स? अच्छा, ये भजगोविंदम कब से शुरू करने का? उसको मुहूर्त नहीं आ रहा है. एक बार दिव्या नहीं रहती, एक बार ग्रुप रहता है, उसमें बाकी लोग नहीं रहते. दिव्या भी रेगुलर रह रही जरा. तू तो मेरे को रीजन मत बोल, मेरे को इधर जाने का, जंकार जाने का, इधर जाने का, उधर जाने का. You are not there last time, but I said your program was nice. You know, it's last time. आज अचानक हर्षल को बोला, रवि को बोला. Thank you, sir. It's really nice. Thank Very you, sir. nice. अभी कुछ रीजन रेगुलर इन ग्रुप नो. तो क्या होता है ना, वो टाइम ऐसा है ना, तो कभी कुछ हो आ जाता वैसा है. कुछ नहीं है, प्रायोरिटी देने का. प्रायोरिटी सर, म्यूजिक भी प्रायोरिटी है, अगर म्यूजिक क्लास भी प्रायोरिटी है. अगर बीमार रहेंगे तो इंजेक्शन लेना कंपलसरी है. अगर तू हेल्दी है तो मत आ. ऐसा है, क्योंकि you have to set it as priorities. You can't keep all आम्ही म्हणतो मराठीत सगळ्या दगडावर पाय ठेवता येत नाही. सर मेरा दो ही स्टोन है, एक तो म्यूजिक है, एक तो मिशन है. तो मेरा ऐसा होता है ना कि मोस्टली जो भी म्यूजिक का जितने भी होता है ना, सब ऐसे सैटरडे को ही आता है. और नहीं तो मेरा पार्ट क्लास होता है. तो वो ना एडजस्ट करो ना. देखो जो एडजस्ट और करो, कोई भी टाइमिंग एडजस्ट करने के लिए तैयार नहीं है सर. उनको सबको वो 5-6 ही चाहिए. मैंने बोला मैं क्लोन कर लेती हूँ एक जगह स्टडी ग्रुप. मम्मी को भी बोल दिया मैं क्लोन करके एक दिव्या तेरे पास ही रख लेती हूँ करके. मतलब सबको वही 5 to 6 चाहिए होता है. मैंने बदलने वाला. हाँ सर. चलो सर आपका वो भजन सुनाओ ना, आया हूँ शरण मोहन. अभी आज बनता है सर. जरा आवाज बंद कर, बहुत खरखर आ रहा है. मैं सुना था. हाँ हाँ मैं कर रही. अरे देख निकल तो वही आया. प्लेज कौन दे रहा है? वागेश्वरी प्लेज घे. वागेश्वरी हो, हे झालं की प्लेज घे बरं का. हो हो येते. आया हूँ शरण कृष्ण आया हूँ शरण मोहन कृष्ण रखियो लाज अब मोरे दुर्जन सवारी. आया हूँ शरण मोहन
कृष्ण मुरारी तन मन सब तेरी शरण हृदय विहारी तन मन सब तेरी शरण हृदय विहारी दीजो ज्ञान भक्ति प्रेम दीजो ज्ञान भक्ति प्रेम मुकुंदा तिहारी आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी हरि तेरो नाम पवन करत है कुटिलाई हरि तेरो नाम पवन करत है कुटिलाई करत सरल अंत करण करत सरल अंत करण बाके बिहारी आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी एक आस है अधूरी पूर्ण करना स्वामी एक आस है अधूरी पूर्ण करना स्वामी मोह माया में फंसा मोह माया में फंसा कर दो नारिया ये आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी कियो लाज अब मोरे जन सुहारी आया हूँ शरण मोहन आया हूँ शरण मोहन आया हूँ शरण मोहन कृष्ण मुरारी श्री कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् ओम शांति शांति हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम We